आषाढ कृष्ण सप्तमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कर्मचाऱ्यांची कमतरता कमी करण्यासाठी परिवहन सेवा निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार। अन्न औषध प्रशासनाच्या मनमानी विरोधातील औषध विक्रेत्यांचं आंदोलन मागे आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या संदर्भात शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे परिवहन सेवेमध्ये बसेसच्या चालक आणि वाहकांची असलेली कमतरता पाहता प्रशासन आता परिवहन सेवेच्या निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या विचारात आहे। सध्या वागळे आगारात परिवहन सेवेच्या 321 बसेस आहेत, त्यापैकी 10 एसी बसेस आहेत। 321 बसेसपैकी रोज 221 किंवा 224 बसेस आगारातून निघतात, तर यातील 40 बसेस बिघाड झाल्यामुळे पुन्हा परत येतात। सध्या परिवहन सेवेकडे फक्त 869 चालक तर 930 वाहक आहेत। बसेसच्या मानाने हे वाहक चालक कमी आहेत। वाहक चालक कमी असल्याने बसेस डेपोतच उभ्या करून ठेवाव्या लागतात, असं परिवहनच्या प्रशासनाकडून सांगण्यात येतं। काही महिन्यांपूर्वी परिवहनच्या 17 कर्मचाऱ्यांना तिकीट विक्रीच्या पैशाच्या अपहरणाच्या गैरवर्तनाच्या केल्याबद्दल आणि कर्तव्य सोडून गेल्याबद्दल निलंबित करण्यात आलं होतं, परंतु सध्या असलेला पावसाळा, बीएसटीचे वाढलेले भाडं यामुळे परिवहन सेवेची आवश्यकता वाढली आहे। ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सर्व बसेस रस्त्यावर चालवणं गरजेचं आहे। त्यामुळे चालक वाहकांची कमतरता भरून काढण्यासाठी निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा परिवहन प्रशासनाचा विचार आहे। त्यांनी केलेल्या अपराधाबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचा प्रशासन गांभीर्याने विचार करत असल्याचं सांगितलं जातंय। अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्व प्रकारच्या अन्न व्यावसायिकांनी 4 ऑगस्ट पूर्वी नोंदणी न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे। अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्न पदार्थांचे फिरते विक्रेते, अन्न पदार्थांची विक्री करणारी हातगाडी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, उत्पादक अशा सर्वांना 4 ऑगस्ट पूर्वी नोंदणी करणं आवश्यक आहे। ज्यांची वार्षिक विक्री 12 लाखापर्यंत आहे त्यांनी ही नोंदणी करणं बंधनकारक आहे, तर 12 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या आणि अन्न पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवाना घेणं बंधनकारक आहे। यापूर्वी अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याखाली घेतलेल्या परवान्याचं नूतनीकरण या कायद्याखाली करणं आवश्यक आहे। अन्न परवाने किंवा नोंदणी करणं ही जबाबदारी पूर्णतः त्या व्यावसायिकाची आहे। विना परवाना अथवा विना नोंदणी अन्न व्यवसाय करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेनं फायर ऑडिटसाठी 7 संस्थांची नेमणूक केली आहे। शासकीय, निमशासकीय, महापालिका इमारती, मॉल्स, मल्टीप्लेक्स, गृहसंकुलं, टोलेजंग इमारती, शाळा, महाविद्यालय यांचं फायर ऑडिट केलं जाणार आहे। अग्निशमनची व्यवस्था अशा संकुलांमध्ये आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे। प्रत्येक इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्याची सक्ती केली जाणार आहे। इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यास मार्गदर्शन केले जाणार आहे। अशी यंत्रणा लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना शिक्षा आणि दंडही होऊ शकतो, त्यामुळे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। दर 6 महिन्यांनी फायर ऑडिट करण्याची सक्ती लागू केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं। अन्न आणि औषध प्रशासनाकडून होणाऱ्या वाढत्या मनमानी विरोधात राज्यातील औषध विक्री करणाऱ्या दुकानदारांनी पुकारलेलं नियमानुसार औषधांची विक्री आंदोलन मागे घेण्यात आले। उद्यापासून 17 जुलैपर्यंत हे औषध विक्रेते 11 ते 6 या वेळेत आपली दुकानं सुरू ठेवणार होते। स्त्री भ्रूण हत्येच्या वाढत्या प्रकरणांनंतर अन्न आणि औषध प्रशासनानं उघडलेल्या मोहिमेत औषध विक्रेत्यांना लक्ष्य केल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं होतं। रुग्णांची व्यावहारिक, सामाजिक, नैसर्गिक गरज लक्षात न घेता औषध देणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याची विक्रेत्यांची तक्रार होती। या आणि अशा अनेक गोष्टींविरोधात हे नियमानुसार विक्री आंदोलन केलं जाणार होतं, पण औषध विक्री संघटनांचे पदाधिकारी
आणि शासनामध्ये चर्चा झाल्यानंतर नियमानुसार विक्री आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी अग्निशमन व्यवस्थेविषयी असलेल्या काही नियमांमध्ये सूट द्यावी आणि रुग्णालयांमध्ये या सोयीसुविधा पुरवण्यासाठी आणखी काही कालावधी द्यावा अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. ठाण्यातील विविध डॉक्टर्सनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे यांची भेट घेऊन त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान ही मागणी केली. ठाणे महापालिकेनं अग्निशमन नियमांची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयांना सील ठोकण्याचा इशारा दिलाय. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर पालिका प्रशासन याबाबत अधिक कडक झालं आहे. मात्र काही नियमांची पूर्तता करणं ही अशक्यप्राय बाब असल्याचं वैद्यकीय व्यावसायिकांचं म्हणणं आहे. अग्निशमन नियमांची आवश्यकता नक्कीच आहे, पण त्यामध्ये व्यवहार्यता असावी असं या मंडळींचं म्हणणं आहे. काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करायची झाल्यास ठाण्यातील बहुतांश रुग्णालयं बंद करायची वेळ येऊ शकते आणि यामध्ये शेवटी सर्वसामान्य रुग्णच भरडला जाणार आहे. नवीन आणि मोठ्या रुग्णालयांना सक्ती जरूर करावी, पण लहान रुग्णालयांना काही नियमातून सूट मिळावी, तसंच या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी काही कालावधी मिळावा अशी मागणी या वैद्यकीय व्यावसायिकांनी केली आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे यांनी या वैद्यकीय व्यावसायिकांना कोणतेही ठाम आश्वासन दिलं नसून महापालिका आयुक्तांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगून या वैद्यकीय व्यावसायिकांची बोलवण केली आहे. ठाण्यातील सिद्धिविनायक गणपतीजवळील पारेख ट्रेडर्स या रंगविक्रीच्या दुकानाला काल रात्री आग लागली होती. पारेख ट्रेडर्स असलेली इमारत ही धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली असून ती खाली करण्याचे आदेश रहिवाशांवर बजावण्यात आले आहेत. या इमारतीत रंगविक्रीचं दुकान असलेल्या पारेख ट्रेडर्सला रात्री 2:30च्या दरम्यान शॉर्ट सर्किटनं आग लागली. रंग हे ज्वालाग्रही असल्यामुळे या आगीनं रौद्र रूप घेतलं. आग लागल्याचं समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. 3 बंब आणि एका पाण्याच्या टाकीसह जवळपास 1.5 तास झुंजल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या इमारतीच्या मालकांमध्ये मालमत्तेविषयक वाद असून त्यामुळे ही इमारत खाली केली जात नाही. पारेख ट्रेडर्स या दुकानात पोटमाळा होता आणि पोटमाळ्यावरही मोठ्या प्रमाणावर रंगाचा साठा होता. त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यास मोठा त्रास झाला. होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रश्नासंदर्भात शासनानं कायमस्वरूपी तोडगा काढावा या मागणीसाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. विविध औषध वितरकांच्या संस्थेनं किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांना होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषधं देऊ नयेत असे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्यातील 57,000हून अधिक होमिओपॅथिक डॉक्टरांचा व्यवसाय अडचणीत आलाय. यामध्ये सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय झाली असून त्यांना उपचार मिळणं बंद झालंय. या बाबीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांनी आजपासून 3 दिवस लाक्षणिक संप पुकारला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टरांना सर्वसाधारण रुग्णसेवा करण्यासाठी ॲलोपॅथिक औषधांचा सर्टिफिकेट कोर्स देऊन 1965च्या मेडिकल काउन्सिलच्या कायद्यानुसार सर्व डॉक्टरांना नोंदणी द्यावी असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. शासनानं या प्रकरणी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा 14 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा डॉक्टरांनी दिलाय. या मोर्चातील शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या आशयाचं निवेदन दिलं. ठाण्यातील नवोदित कलाकारांनी पावसावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. विविध ठिकाणी नोकरी करून आपल्यातील कला जागवणाऱ्या कलाकारांनी स्वर सरगमतर्फे स्वप्न स्वरांचे नवोदित ताऱ्यांचे या नावानं हा कार्यक्रम सादर केला. स्मिता सदरे यांची ही संकल्पना होती. या कार्यक्रमात पावसावर आधारित असलेली मेघारे मेघारे, दीवाना हुआ पागल, रिमझिम गिरे सावन, ओ सजना बरखा बहार आई, बोले रे पपीहरा अशी पावसावर आधारित हिंदी मराठी 35 गाणी सादर झाली. गाणी सादर करणारे सर्व कलाकार आपली नोकरी सांभाळून गाण्याची आवड जोपासत होते. या कार्यक्रमाची ही एक झलक.